संभाव्य महापूर घ्यायला पाहिजे होता तो घेताना दिसत नाही। जागतिक बँकेच्या मतीनं पूर नियंत्रणासाठी म्हणून 3,500 कोटी रुपये मंजूर झालेत असं आम्हाला सांगितलं गेलं आणि त्यातला पहिला हिस्सा राज्य सरकारने खर्च करायचा आहे आणि त्याचा DPR तयार करायचं चालू आहे असं ऐकायला मिळालं। म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी माहिती घेऊन मी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली तर मला असं कळालं की पहिल्या टप्प्यामध्ये इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगलीतील गटारी साफ करायचा निर्णय घेतलेला आहे। आता गटारी स्वच्छ केल्यानंतर पूर नियंत्रण कसं होणार आहे मला काही कळालेलं नाही। मी विचारलं की गटारी स्वच्छ केल्यानंतर पूर कसा काय नियंत्रित होणार आहे, मी कलेक्टरना विचारलं तर ते म्हणाले नाही त्यासाठी नाही। ते म्हटले की अचानक ढगफुटी झाल्यानंतर शहरामध्ये जे पाणी तुंबतं ते पाणी बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यातले पैसे खर्च करतो। म्हटलं मुद्दा आपला महापुराचा चालू आहे, ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे। परंतु जागतिक बँकेचे पैसे मिळतात म्हणून आपलं गटारी स्वच्छ करत बसला तर आम्ही कायमच पुरामध्ये गटांगळ्या खात राहणार, तेव्हा हे काही बरोबर नाही। तुम्ही पूर नियंत्रणासाठी म्हणून नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे काढण्यासाठी काही असे भांडवली खर्च करणार आहात का आणि त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? तर ते म्हणाले की त्याचा सर्वे अजून चालू आहे, सर्वे पूर्ण झाला नाही। सर्वे पूर्ण व्हायच्या आधीच पैसे कशाला खर्च करत बसलाय तुम्ही? म्हणजे महापुराच्या निमित्तानं सुद्धा येणाऱ्या पैशाचं कसं वाटोळं करायचं हे सध्या सरकार किंवा सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांचं काम चालू आहे। दुसऱ्या बाजूला ज्या अलमट्टी आणि हिप्परगीमुळं आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाखा बसतो, मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीचं। येणारं पाणी आपल्याकडे वेगानं येतं, मगाशी उल्हास पाटलांनी सांगितलं, आणि जाणारं पाणी हळूहळू जाताना उरलेलं पाणी तुंबून राहतं आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, त्या केल्याशिवाय पुराच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही। आणि त्या संदर्भामध्ये सरकार काही फारसं प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं। 30 जुलैपासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं आहे। आपले दोन्ही आमदारद्वय त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज उठवतीलच, सभेतसुद्धा काही लोकांना आपण बोलायला लावू, परंतु त्यांना पूरक म्हणून अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि तो साधारणपणे 8 ते 10 जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल। कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर जाणार, तिथं काय आपल्या महापुराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही, पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून सरकारच्या मानगुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल। एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई, अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी याच्यावरचं उत्तर निघेल। कारण हा प्रश्न 2 राज्याच्या संबंधावरचा आहे, हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढं जावं लागेल, एवढंच सांगतो। धन्यवाद। हां, आणि त्याच्यानंतर या महापुराला कारणीभूत असणारा दुसरा एक अडथळा म्हणजे शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून 2 पुलं मोठी होणार आहेत, अजून बारीक होणार आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला तापदायक ठरणारे 2 पुलं शक्तिपीठाच्या माध्यमातून होणार आहेत। एक होणार आहे तो कोडोली ते माणगाव, ज्याच्यामुळं पार भोगावती नदीपर्यंत त्या पाण्याचा फूग गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशी परिस्थिती आहे। एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर
राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूर शहराला किती त्रास व्हायला आहे आपण बघायला लागलो आहे। तसा अजून एक मोठा पूल पट्टणकोडोली ते माणगाव हा शक्तिपीठाचा होणार आहे आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे, तो अण्णा तुम्हाला तापदायक आहे सगळ्यात जास्त, आणि तो म्हणजे दानोळी ते सांगलवाडी। या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा वारणाकडच्या गावांना मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे। याशिवाय हे जे शक्तिपीठ आहे हे शक्तिपीठ खरोखरच आवश्यक आहे का, तर काहीच गरज नाही, पण तरीसुद्धा सरकार अगदी दमन नीती करून म्हणजे जबरदस्ती करून, काल मी धाराशिवला होतो, जवळजवळ 2-3 पोलीस गाड्या मोठ्या जाळीच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी अधिकारी सर्वे करायला आलेले होते, पण तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः पळवून लावलेलं आहे। लातूरला तीच परिस्थिती आहे, सोलापूरला तीच परिस्थिती आहे, परभणीला तीच परिस्थिती आहे, हिंगोली आणि यवतमाळपर्यंत लोकांचा विरोध आहे। असं भासवलं जातं आहे की केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे, असं काही नाही आहे। संपूर्ण 12च्या 12 जिल्ह्यामध्ये या शक्तिपीठाला विरोध आहे आणि लोकांचा त्याला विरोध असल्यामुळं तिथं सर्वे होत नाही। जबरदस्तीनं मला काल धाराशिवला तर असं सांगितलं गेलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या वर दररोज मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन जाऊन तुम्ही कधी मोजणी करणार आहात, कधी सर्वे करणार आहात, असं प्रेशर प्रशासनावर आणून हे सर्वे करण्याचा प्रयत्न होतोय। आणि म्हणून या सगळ्याला एक सरकारला उत्तर, कारण मुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत की काही लोकांचाच याला फक्त विरोध आहे, असं काही नाही आहे। जर काही लोकांचा विरोध असता आणि विरोधकांचाच विरोध असता तर मग शक्तिपीठ महामार्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्र का दिली, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्र का दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा पत्र दिले आहेत। सुरेश काडे, सुधीर गाडगीळ यांनी सुद्धा पत्र दिले आहेत। मग त्यांनी भाजप सोडला का? म्हणजे हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा मुद्दा राजकीय नाही आहे। जनमताच्या रेट्यामुळं लोकप्रतिनिधींची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जनतेची सुद्धा भूमिका आहे। हा शक्तिपीठ महामार्ग नको कालच मी सोशल मीडियावर नॅशनल हायवे अथॉरिटीचं एक ट्विट वाचलं। पुणे ते बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे, त्याचा 700 किलोमीटरचा 8 पदरी रस्त्याचा खर्च आहे 50,000 कोटी। नॅशनल हायवेचं ट्विट आहे का, 50,000 कोटी 8 पदरी रस्त्याचं 700 किलोमीटरचं, आणि मग 800 किलोमीटरला 86,000 कोटी कसं काय? म्हणजे एका किलोमीटरमध्ये मग जर काढलं तर यांचं होतं 71 कोटी रुपये आणि यांचं होतं 107 कोटी रुपये। इथंच सगळं मर्म दडलेलं आहे आणि त्यामुळं शक्तिपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे तर सगळ्यांचाच विरोध आहे। जे भविष्यामध्ये टोल भरणार आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे हे दाखवण्यासाठी काल आम्ही 12च्या 12 जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्या बरोबर समन्वय समितीची बैठक ऑनलाईन घेतली आणि असा निर्णय घेतलेला आहे की 1 जुलैला शेतकरी दिन साजरा केला जातोय। या दिवशी शेतकरी 12च्या 12 जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम करून सरकारला आपली नाराजी व्यक्त करणार आहेत आणि आमच्यावर जर का जबरदस्ती कराल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारासुद्धा या चक्काजाममधून द्यायचा आहे। तेव्हा या 1 जुलैच्या चक्काजाममध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। तो कुठं कुठं करायचा आहे तो आम्ही मला वाटतं की कुठं करायचं आहे तर तुम्ही बंटी पाटील साहेब सांगतील। जे आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी करायचं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये कुठं करायचं तो सांगली जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्यावर चर्चा करून आम्ही ठरवू, तोही करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला पाटबंधारे विभागावर जे काही आंदोलन करायचं आहे अलमट्टीच्या संदर्भामध्ये किंवा महापुराबद्दल त्याबद्दल सुद्धा आता बंटी पाटील साहेबांनी सांगावं। आज
अलमट्टी आणि शक्तीपीठच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी एक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. काही चर्चा मगाशी इथे येण्यापूर्वी आमच्या झालेल्या आहेत आणि अलमट्टी संदर्भात विस्तारानं सर्वांनी भूमिका मांडलेल्या आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यांना मीटिंगला बोलवावं अशी आम्ही विनंती केली होती, परंतु फक्त सत्ताधारी आमदारांना बैठकीला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार आहेत आमचं एक विस्तृत पत्र सन्मान्य मंत्री महोदयांना देखील एक 15 दिवसापूर्वी पाठवून दिलं. कारण की जी बैठक कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीला देखील आम्हाला बोलवलं नव्हतं. बोलवणं ना बोलवणं आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, परंतु आमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचावेत हा उद्देश आहे. आम्ही त्यातले काही मुद्दे त्यावेळी मांडले होते की दिल्लीच्या बैठकीचं काय झालं. कारण की वारंवार आम्हाला सांगण्यात येते की दिल्लीमध्ये 3 राज्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीचं काय झालं. राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला नाही. 16 अधिकारी दिलेत असं सांगण्यात येतं. त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे, त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतं याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळत नाही. जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीनं जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यासंदर्भात पुन्हा एकदा एक बैठक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं. आत्ता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं. तक्रार केल्यानंतर 6 तारखेला जूनच्या खात्यानं एक पत्र काढलं आणि हिप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या. म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला, पगार आम्ही घेत नाही, खरं काम मात्र आम्ही करायला लागलो अशी परिस्थिती. मग अधिकारी नेमकं करतायत काय? त्यांची जबाबदारी आहे रेग्युलर या सगळ्या गोष्टी करणं, त्या होताना त्या ठिकाणी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे. वडनेरे कमिटीचा अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला याचं अजून उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. 3200 कोटीचं DPR केला, त्याचं एक प्रेझेंटेशन कोल्हापूर कलेक्टर ऑफिसमध्ये झालं. त्याचा नेमका फायदा या महापुरात थांबवण्यासाठी कसा होणार आहे याचं कुठलंही प्रेझेंटेशन आजपर्यंत त्या ठिकाणी केलेलं नाही, ज्याचा उल्लेख राजू शेट्टींनी केला. त्यामुळं आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत त्या संदर्भात काय तुम्ही नेमकं केलं याचा एक अहवाल तरी लेखी आम्हाला पाठवून द्या की बाबा हे जी बैठक झाली 31 तारखेला त्याच्या संदर्भात ज्या सूचना आम्ही दिल्या त्याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय लेखी आम्हाला द्या की याची अंमलबजावणी दिली. आता या जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यातले विद्यमान आमदार विद्यमान खासदार पत्र पाठवतात, त्या पत्राचं उत्तरसुद्धा आम्हाला या ठिकाणी येत नाही. म्हणजे एक प्रथा असते, प्रोटोकॉल असतो, किमान त्या पत्राला उत्तर दिलं पाहिजे की बाबा या संदर्भातल्या या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे शासनाची भूमिका ही या अलमट्टीच्या संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे. त्यामुळं आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सांगली कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ. तोपर्यंत शासनानं एक 10-12 दिवसामध्ये नेमकं काय झालं, कुठपर्यंत आलं परिस्थिती, नाहीतर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला 2-3 दिवसातच पाणी चढणार आहे. म्हणजे एकदम पाणी चढायला लागलं की मग बोलण्यात काय अर्थ असणार नाही आणि म्हणून ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा शक्तीपीठचा. आम्ही काल एक VC 12 जिल्ह्याची घेतली आणि त्या 12 जिल्ह्यांमध्ये असं ठरलं की 1 तारखेला रस्ता रोको, नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला. गरज नसलेला शक्तीपीठ, म्हणजे गरज नाही आहे या शक्तीपीठ रस्त्याची, त्याच्याऐवजी हे सगळे 50-60 हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल. म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी त्यात 2 वेळा होईल. म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तरी होईल. म्हणजे आज गरज नसलेल्यावर कशासाठी हा पैसा खर्च केला जातोय. वित्त आणि या ठिकाणी नियोजन विभागानं आक्षेप घेतलेले आहेत की तुमची आर्थिक परिस्थिती काय हे बघा. खुल्या बाजारातून 6% पैसे मिळत असताना हे 8.5% वरचं कर्ज कशासाठी घेता, हे वित्त आणि नियोजन विभागानं स्वतः लिहिलेल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत. त्याचा ते चुकीचं आहे असं कुणी म्हणलेलं नाही, त्याचं खंडन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजे ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत वित्त आणि नियोजन विभागाच्या संदर्भात त्या सत्य आहेत असं आम्ही मानतो. त्यांचाही आक्षेप असेल
तर हा पांढरा हत्ती या ठिकाणी करू नका अशी आमची विनंती आहे. आणि म्हणून 1 तारखेला आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी राजू शेट्टी असतील, आम्ही असो, बीबी साहेब असतील, विजयराव आहेत, सगळ्याच पक्षांनी आम्ही 1 तारखेला शिरोली येथे सकाळी 10 वाजता रस्ता रोको करायचा निर्णय 1 तारखेला कोल्हापूरचा घेतलेला आहे. सांगलीतले लोक सांगलीचा निर्णय सांगलीमध्ये या ठिकाणी घेतील. आज ज्याचा उल्लेख केला की धाराशिवला काल पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी मोजणीसाठी केला जातो. कोल्हापूरमधली लाईन बदलणार आणि संकेश्वर मार्गे जाणार अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. परंतु हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा आहे, नॅशनल हायवे नाही. त्यामुळे कर्नाटक गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी कसं होणार आहे आम्हाला कळालेलं नाही. त्यामुळं कोल्हापूरची दिशाभूल होणार आहे. पहिले 3 टप्पे पूर्ण झाले की मग कोल्हापूरला हात घाला, इथं जरा जास्त विरोध आहे. शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये घुसूया अशी भूमिका शासनाची दिसते. आणि म्हणून पहिल्यापासूनच आमची काल परभणी सगळ्यांशी चर्चा झाली. ताकदीनं गरज नसलेल्या शक्तीपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील. शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये, नाहीतर जशास तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका राहील. झालं तुम्हाला 2 तारखा आणि हे नाही, मी त्यावेळी सांगितलं होतं हा विषय केंद्र शासनाशी निगडीत आहे. आणि म्हणून आम्ही ते आंदोलन ज्यावेळी पुकारलं, अरुण अण्णा असतील, मी असो, आम्ही सगळ्यांनी त्यावेळी सर्व पक्षीय केलं. कारण त्यात आम्हाला कुठलं राजकारण करायचं नव्हतं. परंतु मंत्रालयातली बैठक जी शासनानं लावली त्यात त्यांनी राजकारण केलं. त्यांनी महायुतीच्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि मग त्यांची दिशा तिथंच स्पष्ट झाली की हा मुद्दा इतरांच्या हातात जाऊ नये, तो स्वतःकडे राहावा या दृष्टीनं प्रयत्न केला. आमची ती भूमिका नव्हती. आमची भूमिका महापुराचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसतोय, सामान्य जनतेला बसतोय, त्याच्या प्रती आमचं दायित्व होतं. नाही, आणि त्यातून काहीतरी निष्पन्न झाला असतं, हायजॅक केला, पण काय झालंच नाही ना त्यातनं. हा, म्हणजे त्यांच्या बैठकीला यश आलं असतं तर ठीक होतं. म्हटलं असतं, म्हणता आलं असतं. नाही, मी जाहीरपणे सांगितलं होतं. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विधान परिषदमध्ये देखील मला उत्तर देताना विधान केलं. मी त्यांना जाहीरपणे सांगितलं ती 1000ची यादी आम्हाला द्या. काय पब्लिक डॉमेन आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे. तो विधान परिषदमध्ये ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी तो पब्लिक डॉक्युमेंट होतो, तो आम्हाला द्या. आम्हालाही कळू द्या 1000 शेतकरी कोण आहेत हे शक्तीपीठ मान्य करणारे, आम्हालाही नावं कळतील. कारण की ज्या हरकती आल्या या शक्तीपीठावर, जो प्रोग्राम त्या ठिकाणी लावला होता, मग 2-4 हजार हरकती शेतकऱ्यांनी दिल्या, ते कोण होते? या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी परत आणि डबल हरकती आम्ही त्या ठिकाणी दिल्या. अजूनही वेळ गेलेला नाही, त्यांनी ती यादी प्रसिद्ध करावी. मराठवाड्याला पाण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा सुजलाम सुफलाम करायचा असेल तर रस्त्यानं कसं होणार आहे, तिथं उद्योग घेऊन जावा, तिथं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा, शेतकऱ्याला 4 पैसे कसे मिळतील यासाठी धोरण करा, खताचे दर कमी करा, सोयाबीनला भाव आता किती आहे त्याचा विचार करा, आणि मग त्या भागाचा किंवा तिथल्या विषयाला गती मिळेल. आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, म्हणजे आपोआपच मराठवाड्याला हे होईल. महामार्ग हो. मुळात तो मी मगाशीच सांगितलं, तो तसं नाही आहे. आमची भूमिका कोल्हापूरपुरती नाही आहे, तर 12 जिल्ह्यापुरती आहे. 12 जिल्ह्याशी संबंधित हा महामार्ग आहे.
आमची भूमिका फक्त कोल्हापूरपुरती नाही. मागच्या वेळी देखील अधिसूचना रद्द झाली त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की सगळ्या महामार्गाची तुम्ही अधिसूचना रद्द करा. त्यामुळे फक्त कोल्हापूरपुरता विषय आम्ही घेतलेला नाही. आमची मागणी गरज नसलेला शक्तीपीठ 12 जिल्ह्यातला रद्द करा. मला वाटते तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर सगळ्या वर्तमानपत्रावर कालपासून जे व्हिडिओज येत आहेत, ज्या बातम्या येतात, या सगळ्या 12 जिल्ह्यातल्याच आहेत. कोल्हापूरमध्ये मोजणी चालूच नाही आहे. त्यामुळे इथला विरोध कुठं पेपरमध्ये आलेलाच नाही आहे. परंतु ज्या जिल्ह्यात आता धाराशिवला राजू शेट्टी गेले तिथं मोजणी चालूच होती. 4 दिवसासाठी थांबवली का? थांबवली. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणूनच थांबावं लागलं. एवढा बंदोबस्त असून सुद्धा हो विरोध नाही तर मग हे धाराशिव, लातूर काही जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू केली. मग जमावबंदी कशासाठी? असं काही नाही आहे. 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा चांगला समन्वय आहे आणि एक एकोपा आहे. आम्ही एकमेकाशी बोलतो. अर्थात हे सगळे सर्वपक्षीय शेतकरी आहेत, कारण इथं शक्तीपीठ रद्द एवढ्या एका कार्यक्रमाखाली आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत आणि त्यामुळं असं काही नाही आहे. मी काल सोलापूर आणि धाराशिवलाच जाऊन आलो आणि तिथलं मोजणी बंद पाडून आलोय. नाही, प्रायोरिटी सरकारची बघितली तर कामं काढणे हीच प्रायोरिटी या ठिकाणी. एवढं चपराकानी काय असू शकते की सुप्रीम कोर्ट सांगते की निविदा रद्द करा. 3,000 कोटी रुपये कमीची LNTची निविदा तुम्ही का रद्द केली? याच्यापेक्षा आणि काय पुरावा पाहिजे या सरकारचा? हे सरकार भ्रष्टाचारानं या ठिकाणी भ्रष्टाचार युक्त सरकार आहे हे दिसून येते. ह्या एका सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं LNT सारख्या नामांकित कंपनीला. LNT सारखी नामांकित कंपनी या ठिकाणी टेक्निकली या ठिकाणी बाद होते, याचा अर्थच तो आहे. आणि तोच ज्याचा उल्लेख आत्ता झाला की रस्त्याची कॉस्ट याच्यावरून सिद्ध होते. मग नॅशनल हायवेकडे हा रस्ता, नॅशनल हायवेला एकदा DPR करायला शासनानं सांगावं. त्यांची कॉस्ट काय येते बघूया. आम्ही रस्ता करा म्हणत नाही, निदान DPR करून तरी घ्या, बघू किती कॉस्ट येते त्यांची. आणि माझं काय मत आहे की समजा मराठवाड्याला किंवा पश्चिम विदर्भाला कोकणाबरोबर जोडायचा आहे, गोव्यावर जोडायचा आहे. आत्ता जो रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र शासनाचाच आहे, तो 8 पदरी करा. आम्ही कुठं नाही म्हणालो आलोय. आम्हीच करणार. हा 8 तास का? नाही, जी भूमिका त्यांनी निवडणुकीच्या आधी मांडली होती ती आत्ता सुद्धा मांडावी अशी आमची विनंती आहे. आणि ते शब्दाला जागतील असं मला वाटतं. सत्तेत ते असल्यामुळं त्यांनी सहभागी व्हावं असं आम्हाला काय वाटणार नाही, परंतु आले तर स्वागतच आहे. नाही, आम्ही ते पत्रात आम्ही तेच सांगितले की या अहवालाचं काय झालं त्याचं आम्हाला उत्तर नाही. म्हणून आम्ही जे विस्तृत पत्र लिहिलंय त्या पत्राचं काही उत्तर नाही. 20 तारखेच्या बैठकीमध्ये या मंडळींनी मंत्रालयात मुद्दे मांडले, त्याचं उत्तर नाही. 31 तारखेला नंतर बैठक झाली, इथं गुन्हालेजी आले, त्याचं उत्तर नाही. आम्ही आमदार खासदारांनी एक पत्र लिहिलं, त्याचं उत्तर त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे सरकार या आलमट्टीच्या विषयात पूर्णपणे नॉन सिरियस आहे असं माझं मत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती काय हे शक्तीपीठच्या कॅबिनेट नोटनं महाराष्ट्राला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 9,32,000 कोटीचं कर्ज आता पुढं काय होणार आहे. आणि मी आकडेवारी घेऊन सांगतो की 18% कर्ज
सरकारनं मर्यादा आहे 25% कर्ज घ्यायची मर्यादा सरकारकडे आहे, त्यातलं 18% पार केलेलं आहे. आता हे 2-4 प्रोजेक्टमध्ये आम्ही 25%वर येऊ, म्हणजे पुढच्या काळात कर्ज काढण्याची पतसुद्धा सरकारची राहील का, इथपर्यंत आता सरकारची अवस्था वाईट झालेली आहे. होणारच आहे तुला ते आकडेवारी सांगितलेच सांगायला लागलोय की मी ना, आता. आकडेवारी सांगितलेच. थँक्यू. हा किती गुड 125 कोटी. हे मी बातमी बघितलेली नाही, तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवून मी प्रतिक्रिया द्यायला लागलो. त्यामुळं तुम्ही सांगतेलं जर खरं असेल तर मला वाटते याची चौकशी CBIनं करावी, EDनं त्या ठिकाणी करावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा. जर हे सत्य असेल चौकशी, आता हा मुद्दा अधिवेशनात येईलच. असा ड्रायव्हर मला मिळेल काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.